कशामध्ये? तुम्हाला प्रस्ताविका माहिती आहे का संविधानाची? माहिती आहे तुम्हाला, पण त्याला प्रस्ताविका म्हणतात ते तुम्हाला माहित नाही. मी जे शब्द बोलतो ते तुम्हाला माहिती आहे पहा. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा, हे माहिती आहे तुम्हाला? अरे मग हीच भारताच्या संविधानाची प्रास्ताविका आहे. काय आहे ही? किती जणांनी पाहिली? किती जणांनी बघितली? नसन बघितली तर आपण त्यांना ती दाखवूया. ती प्रास्ताविका रोज तुम्ही बघता, बरोबर आहे? किती जणांनी ती हे केलं रे, बघितली? दिसते का? किती जणांनी बघितली? ही बघितली. बर, किती जणांनी याच्या ओळी मोजल्या? किती ओळी आहेत कोण सांगेन बरं? तुम्ही नाही सांगितलं तर मी सांगतो, पण तुम्ही अगोदर सांगा. संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये किती ओळी असतील? 10 आहेत का 15 आहेत का 20 आहे का 1 आहे का 2 आहे? हा सांग. 15. हा बघा, ही दीदी म्हणती 15. आणखीन कोण सांगतंय? तू मोजलं होत्या? सांग. हा तू सांग, कोण सांगतंय? सांग सांग सांग. चला, ही ताई म्हणती 10, एक म्हणती 15. आता मुलांमध्ये ऐकू आपण. हा, कोण सांगतंय? तू मोजले का कधी? हा, तू सांगतो का? चल सांग. आपण 10च म्हणतोय. आता तुम्ही काय करायचंय, थोड्या वेळानं आपलं बोलणं झालं की त्या ओळी मोजायच्या, बरोबर आहे? त्या जरी ओळी 15, 16 निघत असतील, पण त्याच्यामध्ये कुठेही पूर्णविराम दिलेला नाही. पूर्णविराम दिला की एक ओळ तयार होती, बरोबर आहे? या प्रास्ताविकेमध्ये कुठेही पूर्णविराम दिलेला नाही, मग ही एकच ओळ आहे. किती आहे सांगा आता? प्रास्ताविकेमध्ये किती ओळी आहेत? किती ओळ आहे? तुम्हाला नाक किती आहे? मला तर 2 दिसायला लागले, नाही ना? तर मला सांगा, प्रास्ताविकेमध्ये किती ओळ आहे? एवढ्या मोठ्या संविधानाचं सगळा सार, सगळा अर्थ एका ओळीत दिलेला आहे. किती ओळीत? त्या एका ओळीमध्ये आपल्याला काय काय मिळालं? आपल्याला मिळालं विचार करण्याचं स्वातंत्र्य. मला सांगा, हे शरीर कोणाचं आहे? आपलं. मग याच्यात मुंडकं कोणाचं आहे? या डोक्यामध्ये मेंदू कोणाचा आहे? आणि मग मेंदू मध्ये विचार कोणाचा आहे? तुमचाच आहे. खरंच आहे. मग कोणाचा आहे? बाबासाहेब आंबेडकरांचा. आणखीन? अरे आपल्या डोक्यामध्ये आपलाच विचार पाहिजे, दुसऱ्याचा विचार नको. पण तसं होतं का बरं? नाही होत. आपली आई जी असते ना, संध्याकाळी स्वयंपाक करायला लागते आणि बाबाला विचारती, अहो काय भाजी बनवू? मग बाबा म्हणते जा वरण बनवला. विचार करायला दिला का? नाही. मग तिच्या पण मनानं व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे का नाही तिच्या मनानं? म्हणजे संविधानाची सुरुवात कुठून करायची? घरातून. कुठून करायची? घरातून. तर लेकरांनो, आपण 5वी 4थी साठी एक गीत ऐकलं. पहिलीचे मुलं हातवर करा. पहिलीचे मुलं हातवर करा. पहिलीच्या मुलांसाठी एक छोटस गीत आपण घेऊ. चार्जिंग लाईट जायला बघू. चला एकदा क्लॅप करा पुन्हा. तबड तबड घोडोबा. कोणते पहिलीचे